नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये शेंगदाण्याची चिक्की कशी तयार करायची हे पाहणार आहोत. या चिक्कीच्या वड्या पाहणा अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. दिसायला चिक्की अगदी मस्त दिसत आहे. एक प्रकारची चिक्कीला चकाकी आहे. रंग देखील खूप सुरेख आलेला आहे. अजिबात चिवट किंवा चिकट स्वरूपाची झालेली नाही. मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. अशी परफेक्ट चिक्की तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आता ही चिक्की जी आहे ना ती 15-20 दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकते. अजिबात खराब होत नाही. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये तुम्हाला गोड खाण्याची सुद्धा इच्छा होते. त्यासोबतच कधी कधी अशक्तपणा आणि थकवा आल्यासारखं वाटतं. जर तुम्ही अशी शेंगदाण्याची चिक्की बनवून डब्यात भरून ठेवली, सकाळ संध्याकाळ एक एक वडी खाल्ली तर तुम्हाला अजिबात थकवा येणार नाही. चिक्की तयार करायची म्हटल्यावरती बऱ्याच महिलांना टेन्शन येतं, गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखावं. पण व्हिडिओमध्ये मी अगदी सोपी ट्रिक सांगितलेली आहे. गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखावं, त्यासोबतच किती वेळ शिजवावं ह्याचं परफेक्ट टायमिंगसुद्धा सांगितलेलं आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. चिक्की तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत. अगदी कमी आचेवरती सतत हलवत 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. आता चिक्की अगदी छान अशी चवीला लागावी ना, त्यासाठी शेंगदाणे अगदी आतपर्यंत खरपूस भाजले गेले पाहिजे. तेव्हाच तुमची चिक्की चवीला खूप चविष्ट लागते. आता शेंगदाणे भाजले आहे की नाही हे कसं ओळखावं. शेंगदाण्याच्या वरती डाग पडेपर्यंत, त्याचं साल सुटेपर्यंत, त्यासोबत शेंगदाणे चांगला भाजला ना तर त्याला आपोआपच तडा जातो, असा क्रॅक गेल्यासारखं वाटतो. असं जेव्हा होतं ना तेव्हा समजावं आपले शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजून तयार झाले. आणि हातावरती चुरलं ना की लगेचच त्याचं जे वरचं साल आहे ना ते पटकन निघलं पाहिजे. तेव्हा शेंगदाणा छान असा भाजला जातो. हे पहा. चला तर सतत हलवत आपण हे शेंगदाणे 7 ते 8 मिनिटं खमंग भाजून घेऊयात. या ठिकाणी एक साधारणतः 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. कमी आचेवरती सतत हलवत मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेंगदाण्याच्या वरती हलकेसे डाग पडलेले आहेत. आपोआप त्याचं साल जे आहे ना ते सुरल्यानंतर निघत आहे आणि आतपर्यंत शेंगदाणा छान असा भाजला गेला आहे. हे पहा, शेंगदाण्याला आपोआप तडा गेलेला आहे. असं जेव्हा झालं तेव्हा समजावं आपले शेंगदाणे खरपूस असे भाजून तयार आहे. आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. या ठिकाणी शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. चिक्की तयार करायची म्हटल्यावरती ना या शेंगदाण्याची वरची टरफलं जी असतात, सालं जी असतात ती आपल्याला काढावी लागतात. शेंगदाणा चांगला भाजला, पूर्णपणे थंड झाला की अगदी हलकी हाताने चुरलं ना की आपोआपच याची सालं निघून जातात. चला तर चांगलं शेंगदाण्याला चोळून आपण सर्व जे एक्स्ट्राची साल आहे ते काढून घेऊयात. हे पहा, या ठिकाणी जेवढी शक्य होती ना तेवढी मी सर्व सालं काढून घेतलेली आहेत. थोडीफार 1-2 शेंगदाण्याची सालं राहिली तरी काहीच हरकत नाही. आता शेंगदाण्याची जेव्हा आपण सालं काढतो ना तेव्हा काय होतं, आपोआप शेंगदाणा जो असतो ना तो 2 भागांमध्ये त्याचा तुकडा होतो. त्यामुळे कसं आपल्याला शेंगदाण्याची पावडर करणंसुद्धा सोयीस्कर जातं. आज आपण ना क्रश पीनट चिक्की म्हणजे क्रश शेंगदाणा चिक्की तयार करत आहोत. त्यामुळे आता हा भाजून घेतलेला जो शेंगदाणा आहे ना तो थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि पल्स मोडवर ते मिक्सर बंद चालू करून 2-3 वेळा फक्त फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक पावडर तयार करायची नाही, थोडंसं ओबडधोबड ठेवायचं आहे. म्हणजे कसं चिक्की खाताना शेंगदाणा थोडासा दाताला लागला ना की अजूनच चिक्की चवीला खूप छान लागते. चला तर आपण थोडंसं बारीक करून घेऊयात. हे पहा, अगदीच पावडर तयार न करता थोडंसं मी रवा ठेवलेलं आहे. अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही देखील बारीक करून घ्यायचं आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात किंवा ताटामध्ये काढून घेऊयात. आता ह्याच पद्धतीने उरलेले सर्व शेंगदाणे आपण बारीक करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे मी भाजलेले सर्व शेंगदाणे थोडेसे ओबडधोबड रवाळच बारीक करून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण लगेचच गुळाचा पाक तयार करायला सुरुवात करूयात.
आज आपण चिक्कीसाठी गोळीबंद पाक तयार करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये एक छोटा अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे। जास्तीचं तूप घालायची अजिबात आवश्यकता नाही। ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले ना, अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी सुरीने बारीक कापून घेतलेला गूळ घेतलेला आहे। गूळ घेताना साधाच गूळ घ्यायचा आहे, चिक्कीचा वगैरे गूळ अजिबात वापरायचा नाही। आता आपल्याला हा संपूर्ण गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे मध्यम ते मोठ्या गॅसवरती। गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिले नाही पाहिजे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये संपूर्ण घातलेला एक वाटी गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही। आता जेव्हा असं गूळ वितळतो ना, त्यानंतर गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही, अगदी कमी आचेवरती आता आपल्याला हा तयार केलेला गुळाचा पाक जो आहे ना, तो शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, आपल्या ह्या वितळलेल्या गुळावरती म्हणजे गुळाच्या पाकावरती फेस यायला सुरुवात झालेली आहे, थोडासा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण चेक करून पाहूया हा तयार झाला आहे की नाही। अगदी थोडंसं तयार केलेला पाक जो आहे ना, तो एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये घालायचं आहे 1-2 ड्रॉप। आता आपण पाहूयात गोळी तयार होते की नाही। हे पहा, ह्या पाकाची तर गोळी तयार झालेली आहे, पण गोळी जी आहे ना, ती अतिशय नरम आहे। अजिबात व्यवस्थित गोळीसुद्धा तयार होत नाही आहे। पहा, दोन्ही बोटांच्या मध्ये असं खेचल्यानंतर अगदी चिकट स्वरूपाचा हा पाक ताणला जात आहे। आपल्याला असा पाक अजिबात नको आहे, आपल्याला कडक स्वरूपाचा पाक हवा आहे। त्याची गोळी तयार झाली पाहिजे। तयार झालेली गोळी पाण्यात टाकल्यावरती टणकण असा आवाज जेव्हा येतो ना, तेव्हा समजावं आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे। चला तर आणखी कमी आचेवरती आपण पुढे 2 ते 3 मिनिटं हा पाक शिजवून घेऊयात। 1 वाटी शेंगदाण्यासाठी आपण 1 वाटी गूळ वापरलेला आहे आणि अर्धा किंवा 1च चमचा साजूक तूप वापरलं। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आणखी मी 2 ते 3 मिनिटं कमी आचेवरती हा पाक शिजवूनच घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पाकाचा फेस आणखी वाढला आहे, कलर थोडासा आणखी डार्क झालेला आहे। आता आपण पुन्हा चेक करून पाहूयात पाक तयार झाला आहे की नाही। थोडंसं पुन्हा पाकाचे 1-2 ड्रॉप पाण्यामध्ये घालायचे आहेत। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पाकाची मस्त अशी आपली ही गोळी तयार झालेली आहे आणि गोळी जी आहे ना, ती अगदी कडक स्वरूपाची तयार झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पाण्यामध्ये आपण जेव्हा ही गोळी टाकतोय तेव्हा टणकन असा आवाज येतोय, याचा अर्थ आपल्याला हवा तसा कडक स्वरूपाचा पाक तयार झालेला आहे। आपण जेव्हा ही गोळी तोडतो ना, तेव्हा पटकन तुटली जाते क्रिस्टलसारखी, अजिबात ही गोळी ताणली वगैरे जात नाही। जेव्हा असं होतं ना, तेव्हा समजावं आपल्या चिक्कीसाठी अगदी परफेक्ट असा कडक स्वरूपाचा पाक तयार आहे। असाच पाक हवा आहे, नाही तर तुमची चिक्की आहे ना, ती चिवट होते, अजिबात व्यवस्थित होत नाही। खुसखुशीत आणि कुरकुरीत चिक्कीसाठी अगदी असाच कडक स्वरूपाचा पाक तयार करायचा आहे। आता असा पाक तयार झाला ना, की लगेचच गॅसची फ्लेम जी आहे ना, ती अगदी कमी करायची आहे आणि कमी आचेवरती आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आता कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही, गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि तयार केलेली शेंगदाण्याची पावडर आहे ना, ती पटकन एकाच वेळी या तयार केलेल्या गुळाच्या पाकामध्ये घालायची आहे आणि फटाफट मिक्स करून घ्यायची आहे। इथून पुढे आपल्याला मात्र हात फटाफट चालवायचा आहे। एकदा का ही पावडर पाकामध्ये घातली, थोडंसं मिक्स केलं की लगेचच गॅस बंद करायचा। गॅस कुठेही चालू ठेवायचा नाही, नाहीतर तुमची चिक्की आहे ती व्यवस्थित तयार होणार नाही। हे पहा, अशा प्रकारे सर्व शेंगदाण्याची पावडर आपण गुळाच्या पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। हलकासा आपल्याला या ठिकाणी गुळा देखील झालेला आहे, अगदी परफेक्ट असं चिक्कीसाठी कन्सिस्टन्सी आहे। आता लगेचच आपण या ठिकाणी आधीच गॅस बंद केला होता। आता हे गरम गरम असतानाच आपल्याला एका प्लॅटफॉर्मवरती सेट करायचं आहे। मी आधीच पोलपाटाला आणि लाटण्याला म्हणजे बेलण्याला तूप लावून घेतलं होतं। तूप लावणं फार आवश्यक आहे, ही प्रोसेस आधीच करून ठेवायची चिक्की तयार करायला घ्यायच्या अगोदर। आता हे तयार करून घेतले चिक्कीचे मिश्रण फटाफट गरम असतानाच पोलपाटावरती काढून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने सर्व मिश्रण पोलपाटावरती काढून घेतलेलं आहे। बेलण्याला सुद्धा तूप लावून घेतलेलं आहे, हलक्या हाताने हे चांगलं असं लाटून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जर चिक्की जास्तीची पातळ हवी असेल ना, तर तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा हे तूप लावून चांगलं असं लाटून घेऊ शकता। हे पहा, अशा प्रकारे मी चिक्की व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे। अजिबात बेलण्याला वगैरे हे कुठेही चिकटलेलं नाही, कारण आपण ह्याला आधीच तूप लावून घेतलेलं होतं। हे पहा, छान अशी आपली चिक्की मी लाटून घेतलेली आहे। आता ही चिक्की आहे ना, ती फार गरम आहे, गरम गरम असतानाच ही सर्व प्रोसेस करायची आहे, म्हणजे परफेक्ट अशी तयार होते। आता चिक्की फार गरम आहे, त्यामुळे काय करायचं, थोडीशी हलकीशी थंड होऊन द्यायची, मध्यम थंड होऊन द्यायची। त्यानंतर आपण कट करून घेणार आहोत, म्हणजे पूर्ण थंड झाल्यानंतर कट करायची नाही, नाहीतर काय होते, कडक झाल्यामुळे ती व्यवस्थित कट होत नाही। हलकीशी थंड झाली नाही की आपण त्याला कट मारून घेऊयात।
या ठिकाणी एक 5 मिनटं झालेली आहेत. चिक्की हलकीशी थंड झाली की लगेचच मी याला कटरच्या मदतीने कट करून घेते. म्हणजे कसं आत्ताच थोडेसे कट मारून ठेवले ना की व्यवस्थित कट होते, नाही तर कशी पटकन कडक झाली की मग ती कट करता येत नाही. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये हव्या त्या साईजमध्ये ही चिक्की कट करून घेऊ शकता. आज मी चौकोनी शेपमध्ये मध्यम आकाराची ही चिक्की कट करून घेत आहे. हे पहा, हलकीशी चिक्की गरम असताना चांगली कट होते, त्यामुळे थोडीशी गरम असतानाच कट करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. हे पहा, अशा प्रकारे मी चिक्कीचे छोटे छोटे मध्यम स्वरूपाचे कट मारून घेतलेले आहेत. आता चिक्की अजिबात डिमोल्ड करायची नाही. पूर्णपणे याला पंख्याखाली 1-2 तास थंड होऊ द्या, त्यानंतरच डिमोल्ड करायची आहे. म्हणजे कशी अख्खीच्या अख्खी व्यवस्थित निघाली जाते. जर गरम असतानाच हे काढायला गेलात ना तर व्यवस्थित ती डिमोल्ड होणार नाही, त्याचे तुकडे होऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, चिक्की बनवली ना तर 1 तास तरी पंख्याखाली ठेवायची, त्याच्यानंतर डिमोल्ड करायची थंड झाल्यानंतर, म्हणजे मस्त असे याचे तुकडे पडतात. हे पहा, या ठिकाणी साधारणतः मी 1-1.5 तास अशीच चिक्की तयार केल्यानंतर पंख्याखाली ठेवून दिलेली होती. पूर्णपणे थंड झालेली आहे. चिक्की पहा ना, अगदी मस्त अशी चमकत आहे. रंग फार सुरेख आलेला आहे, कारण आपण पाक तयार करताना थोडंसं तूप घातलं होतं. तूप घातल्यामुळे काय होतं, चिक्कीला एक प्रकारची ग्लेज येते, मस्त अशी चकाकी येते. आता आपण ही चिक्की डिमोल्ड करूयात. शेवटचा जो कढईचा भाग होता ना तो सुरुवातीला काढून घ्यायचा आहे. हे पहा, चिक्कीच्या अख्ख्या वड्या निघत आहेत. अजिबात कुठेही पोलपाटाला चिटकून राहिलेलं नाही. अजिबात आपली चिक्की चिकट स्वरूपाची तयार झालेली नाही. मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली ही चिक्की तयार झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओवरूनच समजत असेल की चिक्कीचे मस्त असे अख्खे तुकडे निघालेले आहेत. छान अशा या तोडल्या का मस्त अशा तुटत आहेत ह्या वड्या. हे पहा, मस्त अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहेत. आता याच पद्धतीने सर्व चिक्की मी डिमोल्ड करून घेते आणि याचे तुकडे करून घेते. आता ही तयार केलेली चिक्की जी आहे ना, तुम्ही 15-20 दिवस हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. पण चिक्की तयार केली ना की ताजी 8 दिवसात संपवायची, म्हणजे कशी खायला देखील छान लागते. आणि हवी तेव्हा तुम्ही ही चिक्की अगदी 15-20 मिनटं पण लागत नाही, अगदी 7-8 मिनटामध्ये ही चिक्की तयार होते. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासाला रोज वेगवेगळं काय बनवावं, तिखट खाल्ल्यानंतर प्रत्येक माणसाला गोड खायची सुद्धा इच्छा होते. तर तुम्ही अशी चिक्की बनवून ठेवली ना तर खूप छान अशी ही चिक्की तयार होणार आहे. आणि अजिबात तुम्हाला थकवा वगैरे सुद्धा जाणवणार नाही उपवासामुळे, कारण ह्याच्यामध्ये अगदी एनर्जेटिक प्रोटीनने असं भरपूर गूळ आणि शेंगदाणे घातल्यामुळे खूप छान अशी चविष्ट अशी ही चिक्की तयार झालेली आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व चिक्की डिमोल्ड केली, एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व वड्या डिमोल्ड करून प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. वड्यांना रंग पाहणा किती सुरेख आलेला आहे. दिसताना दिसत आहे की वड्या आपल्या एकदम मस्त अशा परफेक्ट आणि चविष्ट अशा तयार झालेल्या आहेत. वडी पहा, खालच्या बाजूनी मस्त अशी जाळीदार सुद्धा झाल्यासारखी वाटत आहे. याचा अर्थ आपली वडी मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. वडी पाहणा अगदी छान अशी पटकन तुटली गेली आहे. छान असं आतून तोडल्यानंतर त्याला अशी पोकळी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासासाठी एकदा तरी अशी ही शेंगदाण्याची क्रश चिक्की नक्की करून पहा. घरातल्या सर्वांना सुद्धा फार आवडेल. असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.